याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरी समचरण सरोज सांद्र नीलांबुदाव जगननीत पाणी मंडल मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्र सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीच्या कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः 16व्या शतकात एक तारा चमकला माझी जाऊच्या पोटी शिव जन्मला घडविला महाराष्ट्र जेने सुखावली प्रजा परस्त्री माते समान होता आमचा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला राजे कधीच विसरणार नाही तुम्हा नमन करण्याला नमन करण्याला
जन्म मुझे दीजिए, श्री वृंदावन आनंद को ऐसे नमन करुणी सकळा, हरी कथा बोली बोबड्या बोला, अज्ञानी मनोनी आपुल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे, श्री संताचिया माता चरणावरे, साष्टांग करे दंडवत, साष्टांग करे दंडवत, श्री तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरे, पुरे मनाल तो वरे, विठ्ठल विठ्ठल याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरे, पुरे मनाल तो भरे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता जमलेले श्रोते सज्जन, परमेश्वर परमात्म्याच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने व तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या मार्गदर्शनाने कीर्तन रूपी सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे मायबा, वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याचे शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु, जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे देवमान्य, शास्त्रमान्य, विश्वमान्य, विश्व अधिकार चिन्मय स्वरूप, अधिकार संपन्न साधू, जगमान्य जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा म्हणजे 4 कडव्याचा भगवान परमात्म्याचा आणि गोपाळांचा झालेला हा संवाद म्हणजे काला या प्रकरणातील हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अखिल कोटी ब्रह्मांड नायक, रुक्मिणी प्राण संजीवन, जगत आधार व मुक्त कैवल्य तेजोनिधी, ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, अनाथाची माय, विश्व माऊली ज्ञानोबार आहे. अखिल विश्वाच्या परमात्मा हृदयात व्याप्त असणारे आदी करून संत, महंत, भाविक उपस्थित, माता भगिनी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, श्रीमद भागवत कथाकार, तळ्यातले, मळ्यातले, खळ्यातले, टाळकरी, माळकरी, विनेकरी, पहारेकरी, शेतकरी, लाइटिंग वाले, मंडपवाले, डेकोरेशन वाले, अन्नदान करणारे, अन्नदान नाही करणारे, पंक्तीला जेवणारे, पंक्तीला नाही जेवणारे, वर्गणी देणारे, वर्गणी नाही देणारे, नाही देऊन हिशोब विचारणारे,
कीर्तनामध्ये बसलेल्या महिला पुरुष, महिला आघाडीच्या बाया, बचत गटाच्या बाया, सासरेली उपाशी मारणाऱ्या बाया, कामाले जाणाऱ्या बाया, कीर्तनामध्ये बसलेले आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार, खाली बसलेले, मागे बसलेले, पाय लांबिलेले, पाय आकडलेले, जागी असलेले, झोपी चाललेले, जेवून आलेले, उपाशी आलेले, जे कीर्तनात आले ते, जे कीर्तनात कधीच येत नाही ते, येणाऱ्याला येऊ देत नाही ते. आणि या ठिकाणी गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने गोपाल काल्याचं कीर्तन चालू हे माहिती असून घरी पालथे पडले ते त्यांना सर्वांना दंडवत. विठ्ठल विठ्ठल. मायबाप घरात नाही दान, पोटात नाही आण, गावात नाही मान, पण ज्यांच्या चित्तात आहे समाधान असे असणारे देहू निवासी जगद्गुरु तुकोबार आहे. घरी मोडकी खाट, फुटका माठ, गळतो ताट, शेवटी वैकुंठाची वाट, असा ज्यांच्या परमार्थाचा थाट कीर्तन चाललं गजानन महाराजांच्या दरबारात. विठ्ठल दरवर्षीप्रमाणे, सालाबाद प्रमाणे आणि वार्षिक उत्सवाप्रमाणे म्हणजे 21 वर्षापासून सतत तुमच्या या ग्रामामध्ये गजानन महाराजांच्या या दरबारामध्ये दरवर्षीप्रमाणे, सालाबाद प्रमाणे, वार्षिक उत्सवाप्रमाणे हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये सकाळी काकड आरती असेल आणि त्यानंतरचं भागवताचं या ठिकाणी कथा झाली आणि त्यानंतरचा हरिपाठ आणि आजचं हे गोपाल काल्याचं कीर्तन आणि त्या निमित्ताने तुम्हा मायबापांचा झालेला दर्शनाचा योग. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता या ठिकाणी साथ संगत करण्याकरता सगळे या ठिकाणी वेदांत महाराज आहे, म्हणजे कोणाचा नावानं परिचय आहे, इकडे योगीराज महाराज आहे, सर्वजण आहे. म्हणजे कोणाचा नावानं परिचय आहे तर कोणाचा चेहऱ्यानं परिचय आहे. पण साधू संत म्हणतात मस्तक हे पायावर, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. या वारकरी संताच्या. असंख्य दिव्यानंत कल्याण गुणगण निलय, निखिल ये प्रत्येकनी वांछा भक्त कल्पतरू, नंद नंदन श्याम सुंदर यशोदा किशोर, आनंद कंद दया सिंधू भक्त वत्सल. भगवान गजानन महाराजांच्या या पावन दरबारामध्ये हे चालत असलेली कृष्णरूपी गंगा मजल दर मजल करत 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 आज 8व्या दिवसाच्या कीर्तनाला सुरुवात करत आहे. आणि आजच्या दिवशी भगवान परमात्मा आपल्याला काय देणार आहे? प्रसाद देणार आहे. आणि कीर्तनाला सुरुवात करायच्या अगोदर 2-3 तुम्हाला नियम आहे. मग तुम्ही म्हणाल कीर्तनामध्ये नियम राहते का? जिथं जाईन तिथं नियम हे ठरलेले आहे. शांता आजीने आली का? कामात आहे का? म्हणजे कुठेही गेल्याच्या नंतर नियम हे ठरलेले आहे. आपण डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टरही आपल्याला नियम सांगते. शकुंतला आजी झोपून राहिली का? शांता आजी नाही तर शकुंतला आजी आहे. डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टरही आपल्याला नियम सांगते. अगोदर गेल्याच्या नंतर सांगते झोपा, डोळे दाखवा, आ करा, जीभ दाखवा, ह्या कडावर व्हा, ह्या कडावर व्हा, मग सरळ व्हा. आणि मग ते कानामध्ये वायर टाकते. काय म्हणते त्याला योगीराज? हा, ते टाकल्याच्या नंतर मग आपल्याला सांगते लंबा श्वास घ्या, आकुड श्वास घ्या, खोकलून दाखवा. मग तपासल्याच्या नंतर मग आपल्याला विचारते काय होते तुम्हाला.
मग आतापर्यंत काय व्यायाम चालू होता का? मग आपण सांगतो कोरोना आला, कोरोनाची लस घेतली आणि तेव्हापासून कनी हातपाय पूर्ण गळून गेले. खरी गोष्ट आहे का खोटी गोष्ट आहे? आणि मग आपल्याला डॉक्टर आपल्याला गोळ्या देते. गोळ्या देत असताना नियम देते, हे गोळी सकाळी घ्या, हे गोळी दुपारी घ्या आणि हे गोळी रात्री घ्या. आणि तेवढ्यावरही आराम नाही पडला तर अजून परत अजून झोपा, डोळे दाखवा. म्हणजे कुठेही गेल्याच्या नंतर नियम हे ठरलेले आहे. त्याच प्रकारे योगीराज महाराज कीर्तनामधला पहिला नियम, आपण येतो कीर्तनामध्ये पण आपलं चित्त कुठं घरी राहते. कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुका. बुढी बसते कीर्तनामध्ये आणि बुढी कीर्तनातून विचार करते, म्हणते माईचा बुढाई दिसून राहिला, माई सुनही आली, माया पोरगही दिसून राहिलं, पण माया सुननं कपाटाले कुलूप लावलं असेल की नाही, घराले कुलूप लावलं असेल की नाही, लावलं असेल की नाही. बुढी बसते कीर्तनामध्ये, झटके कुठं मारते? घरच्या कुलपाले. साधू संत म्हणतात नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. पहिला नियम ठरला आपला, विचार करत बसायचा नाही. आणि दुसरा नियम असा आहे, कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर आपण काय करायचं, एखाद्या वेळेला जर विठ्ठल विठ्ठल झालं, एखाद्या वेळेला जर एखादं प्रमाण जर झालं तर मग तुम्ही काय करायचं, हाताची घडी, तोंडावर बोट, मामाच्या खिशात हाताची घडी करून ठेवायचं नाही. मग काय करायचं, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम. म्हणजे भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. तिसरा नियम असा आहे, कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर बडबड करत बसायचं नाही. काय 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 बडबड करायची नाही. अय आजी, अय आजी, अय आजी, मी सांगून राहिलो, अय आजी, बडबड करायची नाही. आपण जर कीर्तनामध्ये जर बडबड केली तर पुढच्या जन्मामध्ये आपल्याला मेंढकी व्हा लागते. मेंढकी काय व्हा लागते मी सांगत नाही, साधू संतांचं प्रमाण आहे. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होऊनी येईन जन्मा. पुढच्या जन्मामध्ये बेडूक व्हा लागते. बेडूक, मेंढकी. मेंढकी मेंढकी पाहिली का तुम्ही? आमच्या गावाजवळ आहे मेंढकी गाव. गावाचे नावही शांताची, काय होईल काय नाही. मेंढकी गाव आहे. म्या मोठा म्या मोठा खापा पाहिला, पाटण खापा पाहिला. गावाचे नाव मेंढकीवरून हे वाढलं. पाटण खापा पाहिला, मोठा खापा पाहिला. अजून हा आमच्या गावाजवळ गोल्डन खापा आहे. पांढुर्ण्याजवळ गोदरी खापा आहे. डिसेंबरच्या 23 तारखेला मी त्या खाप्यातून कीर्तन करून आलो. तो कोणता खापा असं? गावाचे नाव पादरी खापा आहे तो. मायाजवळ पत्रिका आहे मोबाईल मध्ये. मी व्यासाच्या गादीवरून, नारदाच्या गादीवरून खोटं बोलणार नाही. गावाचे नाव विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा पुढच्या जन्मामध्ये आपल्याला काय व्हावं लागते? मेंढकी व्हावं लागते. मेंढकी. मग आपल्याला मेंढकी व्हायचं आहे का माणसाचा नरदेह प्राप्त करायचा आहे? तुम्ही तुमचं ठरवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण आपल्याला जो दिलेला नरदेह आहे, हा नरदेह एका यवनीमध्ये भेटत नाही. एक यवनी, कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. हे चाटचा आवाज वाढवा थोडासा. कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. तेव्हा या नरदेहाची प्राप्ती होते. पण या नरदेहाचं महत्व आपल्याला कळालेलं नाही. आपल्याला जर या नरदेहाचं महत्व कळालेलं असतं तर तुमच्या गावातल्या लोकांना माहित आहे का गजानन महाराजचा प्रगट दिन आहे आणि प्रगट दिनाच्या निमित्तानं गोपाल काल्याचं कीर्तन आहे. घरी राहिले असते का लोक? काम तर आयुष्यभर चालूच आहे. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला. एवढे जण काम करता करता वाटी लागले, मसन वट्यामध्ये गेले ना. आपलाही नंबर लागणार आहे.
पण आपल्याला खरं काय आणि खोटं काय हे समजूनही लागलं, म्हणून आपली अधोगती व्हायला लागली. आपण खरा संसार समजतो, पण संसार मुळातच तो खोटा आहे. फलकट तो संसार, येथे सार भगवंत. येथे सार भगवंत म्हणजे भगवान परमात्म्याचं नाव हे सत्य आहे. सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. तो भगवान परमात्मा सत्य आहे, ते गजानन महाराज सत्य आहे. मग तुम्ही म्हणाल गजानन महाराजांचा अवतार कशा करता झाला? कारण या समाजावर आलेलं दुःख खऱ्या साधू संताला बघवल्या जात नाही. बुडत तसे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आणि म्हणून ते साधू संत वैकुंठ सोडतात आणि या जगाच्या कल्याणाकरता येत असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारे. ते साधू संत या पृथ्वी तलावर आल्याच्या नंतर ते साधू संत आपल्याला जाग करतात. उठा जागेवार आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. पण साधू संतांनी जागही केलं. साधू संतांनी विनंती केली, पाया पडल्या आपल्या समोर, लागून या पाया. विनवितो तुम्हाला करटाळे बोला मुखी नाम. तरी आपण साधू संतांनी किती सांगितलं असं, तरी आपण कीर्तनामध्ये टाळ्या वाजवायला काही खाली नाही म्हणते मा नाही आलोन राहिल्या. काय करा आता तुमचं, कोण्या कोर्टात तुमचा न्याय न्याव. शांताजी चष्मा नाही लावला तुम्ही. काय सांगत होतो मी? साधू संतांनी विनंती केली. साधू संत, होय साधू संत उठा, साधू संत. साधू संतांनी आपल्याला रागावले. किती सांगू तरी ना ऐकती बटकीचे, पुढे शेंदडीचे रडतील. नाथ महाराज म्हणतात, सटविने नेला कैसा नारे, सटविने नेला कैसा नारे. कशाशी वाढला त्याच्या अल्लादी बसा, इथं बसा, नाही इकडे बसा, बसा खाली. साधू संत म्हणतात, भक्तीविना पशु कशाशी वाढला. तुला जर भक्ती कळत नसल तर तुला त्या सटवीनं कसा काय बरं नेला नाही. सटवी कोण्या दिवशी येते? काय म्हणते हा? 5व्या दिवशी. तो 5वा दिवस कधी येते? बाळकपण झाल्याच्या नंतर 5 दिवसानं ते येते. कोण? सटवी. सटवीचं अक्षर ब्रह्म्याची रेख. नाथ महाराज म्हणतात, सटवीने नेला कैसा नाही. कारण तुला गजानन महाराजांचा प्रगट दिन असून तुला जर कळत नसल, भक्तीविन पशु कशाशी वाढला आणि सटविने नेला कैसा नाही. म्हणून या समाजावर आलेलं दुःख खऱ्या साधू संताला बघवल्या जात नाही. म्हणून ते साधू संत वैकुंठ सोडतात आणि या जगाच्या कल्याणाकरता येत असतात. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. आणि ते साधू संत गजानन महाराजांचा जर विचार केला, त्या गजानन महाराजांनी वैकुंठ सोडल्या आणि या पृथ्वी तलावर ते अवताराला आले. मग तुम्ही म्हणाल फुलं आणून ठेवा इथं, थोडेसे फुलं
गजानन महाराजांचा अवतार आपण जरी बघितला तर ते गजानन महाराज म्हणजे आपल्यासारख्या सामान्य व्यक्ती नव्हते. ते गजानन महाराज म्हणजे हे संत, हे देवाचे अवतार, निराधार निराधार संत हे देवाचे अवतार. असे असणारे गजानन महाराज देवते संत निमित्त त्या प्रतिमा असे असणारे संत मायबाप आपल्यासारखे जरी दिसत असले, आपल्यासारखे जरी व्यवहार करत असले, आपल्यासारखे जरी कपडे घालत असले तरी त्यांना सामान्य माणूस म्हणता येत नाही. संत नव्हती जगा मान, संत नव्हती जगा माणसाच्या सारीखे. ते गजानन महाराज धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याते अंतरी नारायण. आणि त्यांनी कोण्या नारायणाचा जप केला? नारायण गाय नारायण ध्याय. धन्य त्यांची माय प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरे निर्धार नामा म्हणे. असे असणारे श्री संत गजानन महाराज सप्तमी तिथीला माघ महिन्यामध्ये सप्तमी तिथीला त्या गजानन महाराजांनी अवतार घेतला. मायबाप भाविकांचा मेळा शेगावी झाला गोळा, बघाया अवलिया भगवान, बघाया अवलिया भगवान. म्हणून आल्या जन्मामध्ये आपण त्या गजानन महाराजांचं, आपल्या गावातील असो किंवा शेगावचं गजानन महाराज असो, आपण त्या गजानन महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय यमाले हात लावू द्यायचा नाही. आल्या जन्मी गयावा हो, आल्या जन्मी गयावा, एक शब्द खरा व्हावा. माझं मरण येण्याआधी मला गजानन दावा, माझं मरण येण्याआधी मला गजानन दावा. आल्या जन्मी गयावा हो, आल्या जन्मी गयावा, एक शब्द खरा व्हावा. आल्या जन्मी गयावा, एक शब्द खरा व्हावा. माझं मरण येण्याआधी मला गजानन दावा, माझं मरण येण्याआधी मला गजानन दावा. आणि असे असणारे गजानन महाराज माघ सप्तमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता त्या शेगाव नगरीमध्ये श्री संत गजानन महाराज उष्ट्या पत्राईवरचं अन्न खातानी ते गजानन महाराज त्या शेगाव नगरीमध्ये त्या ठिकाणी प्रगट झाले. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. अनुरेणू मध्ये ब्रह्म व्यापिले नैवोत्पत्ती समान. माघ सप्तमी पुण्य दिवसे प्रगटला योगी महान, प्रगटला योगी महान. अनुरेणू
ब्रह्म व्यापिले नै उत्पत्ती समान माघ सप्तमी पुण्य दिवसे प्रगटला योगी महान समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज त्या शेगाव नगरीमध्ये 12 वाजता माघ शुद्ध सप्तमीला ते गजानन महाराज त्या ठिकाणी अवताराला आले, प्रगट झाले आणि त्या गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्ताने हे गोपाल काल्याचं कीर्तन विठ्ठल 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 गोपाल काल्याचं जर कीर्तन म्हटलं तर कीर्तनकार हा बांधलेला असतो शांताजी. मग तुम्ही म्हणाल कीर्तनकार बांधला राहते? हो बांधला राहते. काय ना कंबर बांधून राहते, डोक्याले फेटा राहते, असं आहे ना? नाही 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 तसं नाही आहे. ते कीर्तनामध्ये गोपाल काल्याच्या काय करावं लागते? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आपल्याला नाही 7 दिवस येता आलं तरी 8व्या दिवशी आपल्याला यावं लागते. का बरं यावं लागते? त्याचं कारण म्हणजे भगवान परमात्मा आपल्याला काय देतो? प्रसाद देत असतो. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. मी कथेमध्ये सांगून गेलो, जगाच्या पाठीवर प्रसाद फक्त 2 जणांना दिलेला आहे. कोणी? एकतर भगवान परमात्म्यानी आणि दुसरे म्हणजे संत महात्म्यांनी. भगवान परमात्म्यानी प्रसाद कसा दिला? भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि दुसऱ्या प्रमाणावरून संतांनी प्रसाद कसा दिला? आषाढीचा सण आला. कोणता सण आला? आषाढीचा सण आला आणि सगळे साधू संत वाट बघू लागले. कुठली? पंढरपूरची वाट बघू लागले. पंढरपूरची. हे गाडी घुंगराची घेऊन विठू माझा येईल ग, आषाढीच्या या सणाला मला माहेरी नेईल ग. पंढरीच्या वाटेना तुळशीचे आहे बना, येणार
आर विठुराया विश्रांती देईल ग. हे नाते हे प्रेमाचे विठू माझा जपेल ग. आषाढीच्या या सणाला मला माहेरी नेईल ग. आणि सगळे साधू संतांनी आपल्या हातामध्ये टाळ घेतला, पताका घेतली, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी. आणि सगळे साधू संत निघाले, गात जागा प्रेम मागा विठ्ठला. आणि सगळे साधू संत चंद्रभागेचं स्नान केलं. चंद्रभागे स्नान तुका मागे दान. त्यामध्ये तुकोबाराय ज्ञानोबाराय आदी करून सगळी संत मांदियाळी होती. भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं. भगवान परमात्मा किती सुंदर आहे. सगुण सावळा माझा पिठेवरी शोभला, घालून या तुळशी हार पितांबर नेसला. सगुण सावळा माझा पिठेवरी शोभला, सगुण सावळा माझा पिठेवरी शोभला. आणि सगळ्या साधू संतांनी भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं. आणि गुरुपौर्णिमेचा दिवस, त्याला आपण कोणती पौर्णिमा म्हणतो? आखाडीची पौर्णिमा. त्या आखाडीच्या पौर्णिमेच्या दिवशी सगळे संत मांदियाळी वाळवंटामध्ये एकत्रित आले. कशा करता? गोपाल काल्याचं कीर्तन करण्याकरता. कीर्तनाचा वाटा आला नामदेव महाराजांना. आणि साक्षात भगवान परमात्मा त्या नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्मा नाचायला लागले. आणि नाचता नाचता काय झालं? नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. काय झालं? नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. आणि तिकडे कबीर महाराज म्हणते, देवा सावध व्हा सावध, तुमचा पितांबर गळला गळला. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. आणि त्या ठिकाणी साक्षात भगवान परमात्मा त्या वाळवंटामध्ये नाचू लागले. आणि त्या वाळवंटामध्ये ज्ञानोबारायांनी सगळ्या साधू संतांना प्रसाद दिला. एकची टाळे झाले चंद्र आगे वाळवंटे, एकच टाळे झाले चंद्र आगे वाळवंटे. हे माझा ज्ञानराज गोपाळाचे लाया वाटे,
प्रसाद देऊ शकतो. आणि दुसरे म्हणजे संत महात्म्यांनी प्रसाद दिलेला आहे. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी आणि माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटे. दोन प्रमाणावरून म्हणजे संतांनी प्रसाद दिला, भगवान परमात्म्याने प्रसाद दिला आणि तोच प्रसादाचं महात्म्य तुमच्या या वाडी ग्रामामध्ये आहे मायबाप. कीर्तन म्हटलं का मग कीर्तनकाराला काय करावं लागते? चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याने जे चरित्र त्या गोकुळामध्ये केलं त्याचं उच्चारण करावं लागते. या पृथ्वी तलावर अत्याचार वाढायला लागले, जिकडे तिकडे दैत्य वाढायला लागली आणि हे वत्सरूपी पृथ्वी म्हणजे पृथ्वी माता ब्रह्मदेवाकडे गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नैनी वाय तोय सांगत असे. आणि मग ब्रह्मदेवानी सांगितलं हे काम माझ्याकडून होणार नाही म्हणे. या धर्मावर ग्लानी आली ना मग धर्माचं रक्षण करण्याकरता म्हणजे माझ्याही वरती एक भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्म्याच्या जवळ गेले. भगवान परमात्मा शेषशाही पहुडलेले होते. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगीवीर ध्यानगम्यम वंदे विष्णू भगवानम सर्वलोकैकनाथम. आणि त्यावेळेला भगवान परमात्म्याला आज्ञा दिली पृथ्वी मातेने. म्हणे अत्याचार वाढायला लागले म्हणे धर्म रक्षावया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्तजना. आणि मग भगवान परमात्म्याने सांगितलं मी आता अवतार घेतो. सगळ्यांची अवताराची कार्य ज्यांची त्यांची वाटून दिली. इकडे काय झालं? लग्न झालं. लग्न कोणाचं? कथेमध्ये मी सांगितलं कोणाचं लग्न झालं? वसुदेवजीचं आणि देवकी मातेचं लग्न झालं. आणि हा कंस जो होता स्वतःच्या बहिणीची वरात स्वार करत होता, बिदाई करत होता. सासरलाई बहीण निघाली भावाची लाडी नेसली माहेरची साडी. आणि मग जाता जाता आकाशाची वाणी झाली म्हणे हे कंसा तू तुझ्या बहिणीची थाटामाटामध्ये वरात स्वार करत आहे ना, तिचा 8वा पुत्र तुझा वध केल्याशिवाय राहणार नाही. असं सांगितल्याच्या नंतर घेऊन या खड्ग माराया धावला. हात तो धरिला वसुदेवे. म्हणजे आमच्या 8व्या मुलापासून तुम्हाला धोका आहे म्हणे. आमच्यापासून आहे का? मग वसुदेवजीने सांगितलं म्हणे आम्हाला बंदी शाळेमध्ये ठेवा. बंदी शाळेमध्ये टाकलं. पहिला मुलगा झाला शांताजी, त्याचं नाव होतं कीर्तिमान. कंस विचार करते म्हणते मला तर 8व्यापासून धोका आहे, ह्या पहिलाच जन्माला आला. तिथं मग विना घेऊन एक बुवा आले. नारायण कोण आले? नारद मुनी आले. आणि आल्याच्या नंतर म्हणे कंसा म्हणे तो चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. म्हणे पहिला 8वा होईल आणि 8वा पहिला होईल. म्हणे या पहिल्या मुलाला मारून ठेवू नको. आणि मग पहिल्या मुलाला मारलं वाजी कंसानं. असे किती मारले? 6 मारले. 7वा जो गर्भ होता तो रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन टाकला योगमायेने. आणि मग 8वा गर्भ देवकी मातेच्या उदरामध्ये होता तेव्हा त्या देवकी मातेचं तेज सूर्यासारखं दिसत होतं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे. आणि मग त्या ठिकाणी अष्टमी तिथीला श्रावण महिन्यामध्ये मध्यरात्री 12 वाजता कारागृहामध्ये भगवान परमात्म्याचा तिथं जन्म झाला. अयोनी संभव नोहे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला गोपाल कृष्ण भगवान. त्यावेळेला भगवान परमात्म्याचं रूप कसं दिसत होतं? तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य वदन हासे हालकारे कृष्णा डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे. उभा राहून या कैसा हलवितो बाहो बाप रखमादेवर विठ्ठल ना हो. आणि अष्टभुज मूर्ती प्रगट झाल्याच्या नंतर देवकी माता म्हणते तू लहान वय लहान. भगवान परमात्मा लहान झाले. लहान झाल्याच्या नंतर सांगितलं म्हणे मला इथं ठेवू नका. मग कुठं न्या? नंदाच्या घराला.
मनस्ती असे रक्षपाळ तेम्या मोहिले सकळ. भगवान परमात्म्याचं रूप आच्छादित रूप नामा म्हणे माझा बाप. आणि भगवान परमात्म्याला एका टोपलीमध्ये घेतलं आणि जसं भगवान परमात्म्याला वसुदेवजीनं उचलल्याबरोबर उचलिला कमळापती कमळापती पायीची बंधने गळती. बंधने पूर्ण गळून गेले. रक्षपाळ जे होते ते झोपी गेले. मनती असे रक्षपाळ तेम्या मोहिले सकळ. आणि मग वसुदेवजी भगवान परमात्म्याला त्या यमुना मैयाच्या तीरावरती आल्याच्या नंतर एवढा पूर होता. किती पूर होता? आपण भजन म्हणतो जरा अलीकडे मला पलीकडे ने पांडुरंगा नदी वरली चंद्रभागा. पण ती चंद्रभागा नसून यमुना मैया होती. आणि मग वसुदेवजीने पाण्यामध्ये प्रवेश केल्याबरोबर टोंगळभर पाणी झालं, कंबरभर पाणी झालं, छातीभर पाणी झालं, नाका तोंडात पाणी जायला लागलं. तेव्हा भगवान परमात्म्याने आपला एक पाय काढला, यमुना मैयाला लावल्याबरोबर इकडलं पाणी इकडे झालं, इकडलं पाणी इकडे झालं. काहून पाणी इकडलं इकडे झालं? ती भगवान परमात्म्याची सत्ता होती. तो भगवान परमात्मा काही करू शकते. आपण भागवतजी मध्ये बघितलं, भगवान परमात्म्याच्या मनात जर आलं तर तो भगवान परमात्मा गल्लीतून उचलते दिल्लीत नेऊन टाकते. कोणाला उचललं शांताजी, कोणाला नेऊन टाकलं? रानू मंडलले म्हणते तिलेच नेऊन टाकलं. कुठं? गल्लीतून उचललं आणि दिल्लीत नेऊन टाकलं. ना आता ते दिसून नाही राहिलं. म्हणजे भगवान परमात्म्याच्या जर मनात आलं तर इकडलं पाणी इकडे झालं, इकडलं पाणी इकडे झालं. उगवणारा सूर्य जरी उगवत असेल ती सत्ता भगवान परमात्म्याची आहे. आणि उगवणारा सूर्य जरी डुबत असेल ती सत्ता कोणाची आहे? भगवान परमात्म्याची आहे. हे राते ढलती नहीं दिन भी निकलता नहीं उसके मरज बिना पत्ता हिलता नहीं रब जो चाहे वही तो होना है आदमी खिलौना है. भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय हे जगही चालत नाही. उगवणारा सूर्य जरी उगवत असेल राते डलती नाही, दिन भी निकलत नाही, उसके मर्जी बिना पत्ता हिलता नाही. त्या भगवान परमात्म्याची सत्ता होती. इकडलं पाणी इकडे झालं, इकडलं पाणी इकडे झालं. आणि ते वसुदेवजी त्वरे आले नंदाघरी, निद्रिस्त त्या नर नारी तिथं त्या भगवान परमात्म्याला ठेवलं आणि मायेला घेऊन निघाले. तिकडे माया रडायला लागली. रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूत. आणि सगळे दूत सांगत गेले आठवा जन्माले आला, आठवा जन्माले आला. पण तो आठवा नसून सातवी होती. आणि मग भगवान परमात्म्याने काय केलं? ती माया जी पाठवलेली होती ते रडायला लागली. रडे माया करे आकांत. आणि वाड्याच्या बाहेर नेलं त्या मायाला. कंस फिरवायला लागला. आणि ती माया जी होती आदिशक्ती अंबा माता ती हातची निष्ठून गेली. ते सांगायला लागली म्हणजे तू मला काय मारतो? तुला मारणारा गोकुळामध्ये अवताराला आलेला आहे. तुझं लागी वधी उपजला मज आधी. आणि मग असं करताना आदिशक्ती बाईनं सांगून दिलं. पण इकडे सकाळी सकाळी नंदाची बहीण सुनंदा उठली. तिनं त्या बाळाला पाहिल्याबरोबर ती आनंदित झाली. आणि आनंदित झाल्याच्या नंतर ते दुसरीले सांगू लागली. गवळण सांगत ती गवळणीला. आणि पुत्र झाला यशोदेला. तिथं गलबला व्हायला लागला. एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुंट वडे सुईनीची गलबल झाली. दासी जणी हेल घाली. त्यांनी गुड्या उभारल्या, पताका लावल्या, तोरण उभारले, गुडिया तोरणे, करती कथा गाती गाणे, सुंदर पाळणे व्हायला लागले तिथं.
निज निज माझ्या तानुल्या अंगाई गीत गाते लावूनिया रेशमाची दोरी पाळणा तुझा मी हलविते हो पाळणा तुझा मी हलविते. तिथल्या सुखाला पारावार नव्हता, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. विठ्ठल विठ्ठल महाराज रामकृष्ण हरी. अशी साथ देत जा म्हणजे झालं. काय चालू होत? पाळणा पाळणा झाला गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. सुंदर पाळणे व्हायला लागले. पण तिकडे कंसानं मीटिंग ठरवली आणि पुतना मावशीले पहिल्यांदा पाठवलं. इकडे पुतना मावशी आली दिन दुर्बळाची मारीत बालके. आणि ती पुतना मावशी गावे नगरे अशी घेत 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 कुठं आली? नामा म्हणे आली नंदाची आ घरा स्वरूपे सुंदरी देवांगना. आणि तिथं आल्याच्या नंतर भगवान परमात्मा पाळण्यामध्ये झोपले होते. यशोदा मैया म्हणते 2-3 दिवस झाले तो भगवान परमात्मा ज्या ज्या रडते म्हणे ज्या ज्या रडते म्हणे आताच तो झोपी गेला. रडते माझे बाळ लहाने समजावी ताराईना. यशोदा मैया थकून गेली. चॉकलेट घे रे किसन्या, बटर घे रे किसन्या, बिस्किट घे रे किसन्या. पण किसनं काही उगा राहे नाही. अजून रडायला सुरुवात केली. पुतना म्हणते यशोदे तुले कितीतरी दिवसाच्या नंतर बाळ झालं म्हणून तुले काही बाळ सांभाळता येत नाही. भगवान परमात्म्याच्या पाळण्याजवळ गेली पुतना मावशी. आणि रडत जो भगवान परमात्मा होता, रडणारा भगवान परमात्मा खदा खदा हसायला लागला. शांताजी खुदू खुदू हसायला लागला पुतना मावशीले पाहून. आणि हसल्याच्या नंतर पुतना मावशीनं काय केलं? आपल्या स्तनाला लावलं, दूध प्राशन केलं, मज्जा प्राशन केली, विषयी ओढलं आणि पंचप्राणाला ओढ दिली देवानं. तेव्हा पुतना मावशी आरडली कृष्णा सोड रे सख्या सोड रे. म्हणे मावशी मी एकटं धरत नाही, धरलं तर सोडत नाही. भगवान परमात्म्याने त्या पुतना मावशीचा उद्धार केला. भगवान परमात्मा थोडे थोडे मोठे व्हायला लागले. तळवे तळहात 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 टेकी तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंगनी रंगनात तो म्या देखिला सये. गवळण जसवंती जसवंती पैसांगे आलिया कृष्णाचे कृष्णाचे निमागे. भगवान परमात्मा थोडे थोडे मोठे व्हायला लागले. आणि भगवान परमात्म्याने खोड्या चालू केल्या, अनेक प्रकारच्या खोड्या चालू केल्या. आणि त्या भगवान परमात्म्याने एक संघटना स्थापन केली. भगवान परमात्म्याने आपल्या बालगोपाळांकडे पाहिलं. पाहिल्याच्या नंतर भगवान परमात्मा म्हणू लागले म्हणे का रे तुमच्या घरी दही दूध राहत नाही का? तुम्हाला खायला मिळत नाही का? त्यावेळेला बालगोपाळ म्हणते कृष्णा म्हणे आमच्या इथं दही दूध राहते, पण आमच्या इथचं दही दूध पूर्ण डेअरीले जाते. डेअरीले आमच्या डेअरीले काही भेटत नाही. आणि त्यावेळेच्या गवळणी सकाळी उठल्याच्या नंतर दुडीवरी दुडी गवळणी साते निघाल्या. गवळण गोरस म्हणून विसरल्या. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हसती मथुरेचा गे. त्या गवळणीचा विसर पडला
दही घ्या दही. गवळणी निघाल्या. हे गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागी. ते देखुनी जगदीश धावला गोप घेऊन वेगे. सरसर परता कन्हैया सरसर परता. नको आरुता येऊ तुझा संग झालिया मग मी बरा कैसी जाऊ. तेव्हाच्या गवळणी माठावर माठ घेऊन दही दूध विकण्याकरता जात होत्या. हे आली दही वाली, दही आहे ताज. हे गोकुळची गवळण गोड दही माझं न दही घ्या ना. दयाचा धंदा माझा नणार मी गवळ्याची. दही घ्या ना. दयाचा धंदा माझा नणार मी गवळ्याची. त्या गवळणीनं आरोळी मारायला सुरुवात केली. ती गवळण म्हणायला लागली, आली दही वाली, दही आहे ताज. हे गोकुळची गवळण गोड दही माझं न दही घ्या ना. दयाचा धंदा माझा नणार मी गवळ्याची. जात असताना भगवान परमात्म्याला पाहिल्याबरोबर सावळा देखील आनंदाचा. तेने आनंदाचा पुराला. किंवा आपणही ते गवळण म्हणत असतो, पाहिला पाहिला नंदाचा पाहिला पाहिला नंदाचा नंदन. आणि गवळणीनं पाहिलं आणि त्या गवळणीच्या डोक्यावरती होते माठ. दुडीवरी दुडी गवळणी साते निघाल्या. पण गवळणीनं जसं भगवान परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर दही घ्या दही नाही म्हणे. हे गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे. तव तव हासती मथुरेच्या गे. ती गवळण सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर आताच्या काळामध्ये दही दूध विकणे आले कोणीच येत नाही. आपल्याला दुकानात जावं लागते. पहिले बरोबर आहे ना, फक्त दूधवाले येते दूध. बाई निघते मग गंजी धरून कायसाठी दूध आणाले दूध. पहिलचा काळ राहिला नाही. पहिले दही घ्या दही इकाले येत होते कोण दही दूध घेऊन. आताचे दही दूध झालं बंद. आता दुसरंच निघालं. सकाळी सकाळी ते गाडी येते. कोणती गाडीवाला या घरचे येईल बापा सगळ्यालाच माहित आहे. दही दूध झालं बंद ते गाडी यायला लागली. आमच्याही गावात येते ती गाडी. अजून 8 वाजताचा टाइम झाला. बुढीनं आंघोळ केली. आंघोळ केल्याबरोबर हातामध्ये घेतली फणी. बुढी बसली अंगणामध्ये. कायसाठी उवा नाही हा. केस विचारायला लागली. कोण शांताजी बुढी केस विचारायला लागली. आणि विचारता विचारता तिच्या कानावर आरोळी आली. केसावर भांडे. ज्या ज्या इतरनं लावलं येईन म्हणजे डोक्याले केस ठेवले नाही. त्या केसापायी एवढं मोठं महाभारत घडलं. आणि दनादन केस तुम्ही विकायला सुरुवात केली. ते केसवाले कोण्या दिवशी बंद होते का मला तर नाही वाटत बंद होईल म्हणून. दहीवाली झाली बंद. आणि मग 9 वाजता ते तिकडले लोक येते बंगाली लोक. एवढा मोठा गठ्ठा राहते त्याच्या पाठीवर. योगीराज महाराज एवढा मोठा गठ्ठा आणि त्याच्यामध्ये साड्या राहते.
त्याची भाषाही समजत नाही आणि ते आपल्या गल्लीतून आवाज देते, पोक्का पोक्का, टेमडीस पोक्का, गोल गोल पोक्का. त्याची भाषाही समजत नाही, ते येते आपल्या इकडे. पण पोहेरच्या गवळणी दही दूध घेऊन जात होत्या. मग या भगवान परमात्मा जो आहे तो भगवान परमात्मा गोपाळांना म्हणतात, म्हणे कार्य गोपाळांनो, तुम्ही असे अगरबत्ती सारखे दिसून राहिले, म्हणे तुमच्या घरी दही दूध खायला मिळत नाही का? म्हणे आमच्या घरचं दही दूध तिकडे जाते, कुठं? डेअरीला. आमच्या डेअरीला काही भेटत नाही. त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात, मी आजपासून तुम्हाला खाऊ घालतो, पण तुम्हाला दही दूध चोरून खावं लागेल. गोपाळ म्हणतात, चोरून का होईना देवा, पण खाऊ घाला. त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात, तुम्हाला माझ्या माग माग यावं लागेल. अभंगाचं प्रथम गोपाळांना म्हणतात, तुम्हाला माझ्या माग माग यावं लागेल. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. त्याचंच उत्तर तुकोबाराय आजच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये देतात. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. गोपाळ कृष्णाला म्हणू लागले, का रे कृष्णा, तुझ्या जर माग माग जर आम्ही आलो तर मग तू काय देणार? आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुम्ही पुरे म्हणाल तोपर्यंत तुम्हाला खाऊ घालतो. आणि शांता आजी मग बाल गोपाळ निघाले. कशा करता? हे लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, खोड्या करण्याकरता, चोरी करण्याकरता निघाले. भगवान परमात्म्याने सांगितलं, आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोवरी. आणि सगळे बाल गोपाळ भगवान परमात्मा निघाले खोड्या करी मन मोहन. आणि 4-2 लेकरं इकडे चालले,
4-2 लेकरं इकडे चालले, गोपाळ 4-2 गोपाळ इकडे, काही बोलत चालले. चोरीले जायचं असं ते नाव काय बेटा? हा, प्रणव. आपण एकच राशीचे आहे. हा, लग्न झालं का तेव्हा? नाही. इकडे बघा. ते नाव काय आहे? यायला आवाज गेला पाहिजे. काय नाव आहे? लग्न करशील ना? या पोरगा प्रणव लग्न करणार आहे. बापू प्रणव, तू जर लग्न करायला गेला, पोरगी पाहायला गेल्याच्या नंतर पहिली पोरगी तुनं सावळी पाहिली म्हणजे काळी, आणि दुसरी पोरगी पांढरी पाहिली, तर तू कोण्या पोरी बरोबर लग्न करशील? सांग. प्रणव सांगून दे. लाजू नको. यायला आवाज गेला पाहिजे. हा, त्यानं तर तिसरीच सांगितली. जा. बोरी म्हटलं त्यानं, बोरी. त्यानं तिसरीच सांगितली, मी 2च सांगितल्या. म्हणजे मायाही समोरचे तुमच्या गावातले पोर आहे. चोरीले जायचं असेल तर कसं जा लागते प्रणव? दुपट्टा बांधून. अजून हा, तुझ्या अंतर आहे. चोरीला जायचं असेल तर कसं जा लागते? चुपचाप जा लागते. हा, पोरगा बरोबर बोलला. कोण? प्रणव. चोरीले जर जायचं असेल तर चुपचाप जा लागते, उगम जा लागते. 2-4 बालगोपाळ इकडून चालले, बोलत चालले. 2-4 बालगोपाळ इकडे चालले. कशा करता? चोरी करण्याकरता. भगवान परमात्म्याने आवाज दिला, म्हणे इकडे या. म्हणे तुमच्या बापानं केल्या होत्या का चोऱ्या? 2-3 इकडून चालले, 2-3 तिकडून चालले, त्यामध्ये बोलत चालले. म्हणे चोरीले जर जायचं असेल तर बोलत जा लागत नाही. म्हणे हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. आणि सगळे बालगोपाळ त्या गवळणीच्या घरी गेले. दही दूध पूर्ण खाऊन टाकलं. पाहती गवळणी तवती पालती दुधानी, म्हणती नंदाची पोरे, आजी चोरी केली. खरे सकाळचा टाइम झाला शांताजी, सकाळचा टाइम झाला. आणि तेव्हाच्या गवळणी सकाळी सकाळी उठत होत्या. कायसाठी? मंथन करण्याकरता. आणि ते गवळण उठल्याच्या नंतर ह्या धिंगाणा पाहिला घरामध्ये बालगोपाळांचा. आणि बालगोपाळांचा धिंगाणा पाहिल्याच्या नंतर त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात, आता सकाळ झाली. म्हणे आता गवळण उठते. म्हणे इथं थांबू नका. तुका म्हणे सांडा घाटे, देणे नका भरू पोटे, आजी देतो पोट भरे, पुढे म्हणाल तो वरी. सर्वांनी आपापले हात वरती घ्या. ज्यांना ज्यांना भगवान परमात्म्यानी, गजानन महाराजांनी, आहे का कोणी शूटिंग करण्यावालं? स्टेजवर जा, एखादं जण यायची शूटिंग करा. वद्र जा, वद्र करा हात वरती. पण तुम्ही म्हणाल आमच्या गावामध्ये जो तो महाराज येते, करा हात वरती. हातानं टाळी वाजवा. वाजू नका. हातानं टाळी वाजवा आणि देवाचं नामस्मरण करता. टाळी जर वाजवली तर काय होते? करा हात वरत. टाळी जर वाजवली मायबाप तर आपण न कळत केलेलं पाप आपल्या हातून धुवून जाते. शांताजी करा हात वरत. पाप धुवून जातील. ते पाप कुठं जाते म्हणाल कणी? ते पाप कुठंच जात नाही. करा ना हात वरत. ते पाप कुठंच जात नाही. आपण अशी अशी टाळी वाजवली का ते पाप धुतल्या जाते. आणि ते पाप, करा ना हात वरती. टाळी वाजवायचं महत्व सांगू लागलो मायबाप. ते पाप धुतल्याच्या नंतर ते पाप असं मंडपामध्ये स्थिर राहते उभं. आणि जो कीर्तनातून पहिल्यांदा उठून जाते त्याच्या डोक्यावर जाऊन बसते. करा हात वरता आता. विठोबा रखुमाई,
भगवान परमात्मा खोडी करू लागले आणि या खोडीचा सुळसुळाट सगळ्या गोकुळामध्ये वाढायला लागला. आणि मग सगळ्या गवळणी कुठं आल्या? अवघ्या मिळूनी गवळणी येती नंदाच्या अंगणी. आणि तिथं आल्याच्या नंतर त्या गवळणी सांगू लागल्या म्हणे, ए यशोदे, आता तरी तुझ्या मुलाला सांगून दे बरं का. यशोदे तुला येईल राग. यशोदे तुला येईल राग. यशोदे घरी येते अंधारी लपत येऊन बसे अंगणात. म्हणे हे अंधारामध्ये आल्याच्या नंतर मायाकडे पाहून टिवल्या बावल्या करते. म्हणे ह्या तोंड करे वाकुडे मला म्हणे तू ग वेडे. म्हणे असे कितीतरी गाराने आहे ऐसे अनंत गाराने विष्णुदास नामा म्हणे. मग तिथं कनी दुसरी धावत आली. दुसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात. मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत. हे बाई आमासी पावेना यशोदे बाळ तुझा ताना पोटवर सोसू धिंगाणा. तिसरी धावत आली शांताजी. तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ देऊनी. गाठ बाई कोणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा काना पोटवर सोसू धिंगाणा. एक बोबडी गवळण आली. बोबडी कोणती गवळण आली? एक बोबडी गवळण आली. एक घेंगानी गवळण आली. कोणती गवळण? घेंगानी गवळण आली. आणि ते गवळण आपल्या संसारामध्ये घेंगानी लोक राहते ना. घेंगानी एका जणीले कधी 3 पोरी होत्या. 3च्या 3 पोरी कशा होत्या शांताजी? घेंगाण्या. आणि घेंगाण्या राहिल्याच्या नंतर लग्न जुळण का? पहिला पोरगा पाहायला पहिल्या पोरीले ते होती घेंगाणी. दुसरा पोरगा पाहायला दुसऱ्या पोरीले ती होती घेंगाणी. तिसरा पोरगा पाहायला तिसरी घेंगाणीच होती. आणि मग असं करता करता बापानं सांगितलं पाहुणे पाहायला आल्याच्या नंतर याच्यातला विको कमी करा. पाहुणे पाहायला आल्याच्या नंतर अजिबात बोलायचं. बापानं घेतलं दांडक. पाहुणे पाहायला आल्याच्या नंतर पाहुणे बसले. कुठं बसले पाहुणे? अंगणामध्ये नाही. पाहुणे बसले. आणि मग पाहुणे बसल्याच्या नंतर चहा पोहे झाले. आणि चहा पोहे झाल्याच्या नंतर ते पहिली पोरगी कधी चहा पोहे घेऊन आली. पहिले पोहे खाल्ले. घेंगानी पहिली आली. कपनं बशी घेऊन गेली. आता त्या पाहुण्यानं कधी कप धरला आणि बशी सोडून दिली. बापानं सांगितलं होतं ना अजिबात बोलायचं नाही. मग हिनं चुपचाप राहायला पाहिजे होतं ना. कोण? घेंगानीनं. ते तिथंच बोलायला लागली. आमाय पाहुण्यानं बशी फोई. दुसरी होती घेंगानी. आव म्हणे फोई तो फोई तू काले बोई. तिसरी भांडे धुत होती. ते म्हणे बय झालं बाई म्या नाही फोई. त्या पाहुणेले वाटलं नजर चुकीनं बोलली असन पोरगी.
मग पाहुण्याले जेवासाठी ताटं वाढले आणि ताटं वाढल्याच्या नंतर त्याच्यातला एक पाहुणा होता हुशार. पाहुणा होता हुशार, इकडे पहा तुम्ही. पाहुणा होता हुशार आणि पाहुण्याले वाढली कढी. कढी वाढल्याच्या नंतर पाहुणा बोलायला लागला, म्हणते कोण्या पोरीनं हे कढी केली असं, किती सुंदर कढी झाली. मग अजून चुपचाप राहणं शांताजी, अजून चुपचाप राहणं तिनं. पाहुणा म्हणे कोण्या पोरीनं कढी केली असं, तर देव जाणे किती सुंदर कढी झाली, आंबट आंबट कढी झाली. मग हिनं चुपचाप राहायला पाहिजे होतं ना. फुकत नाही गोल झाली, कलू टाकलं जिलू टाकलं तेव्हा गोल झाली. तशीच एक घेंगानी गवळण आली आणि घेंगानी गवळण आल्याच्या नंतर ती घेंगानी गवळण आली नंदाच्या वाड्यावर यशोदेजवळ आणि तिनं बोलायला सुरुवात केली. म्हणे हे काही तर म्हटलं म्हणे माग म्हणी येते आणि नैनून खाऊन टाकते म्हणे माग म्हणी येऊन आलं आणि म्हणे माईच्या मुनियाची एवढी मोठी नानी आहे म्हणे नानी आणि माई एवढी मोठी येणी आणि म्हणे त्यानं कधी गाठ मानून निघून नाव म्हणे अजून काय झालं म्हणे सकाळी मी उतारले गेली आणि उतारले गेल्याच्या नंतर म्हणे हो होता म्हणे येऊन होता मी होती म्हणे एवढी होती आणि उठल्याबरोबर त्याच्या दानीने झटका लागला म्हणे असा हे दानकं घाललो म्हणे त्यानं एवढं म्हटलं दानकं घाललं ज्या धुरलो म्हणे ज्या धुरलो म्हणे माझी हे झाली कम्मल म्हणून टाकली म्हणे अजून काही आहे का म्हणे. मग तो म्हणत होता म्हणे आपण कणी मावशी पावती काय झाली तिन्ही कामा झाली. मग म्हणे त्याला म्या कुठून कमी घेतलं म्हणे आणि पावती पाहायला गेली म्हणे कुठं म्हणे आणि ते पावती घेतली म्हणे आणि तिथं आमचं बांधून म्हटलं म्हणे आणि या बोलले म्हणे तो म्हणत होता म्हणे माई येणी मी म्हणत होतो माई येणी नको काकू आणि तो म्हणत होता म्हणे माई नाही नको म्हणे अजून नाही तर मोठा म्हणे. मग आम्ही कधी म्हणे माती दब्बी घेतली म्हणजे दब्बी पेती नाही म्हणे ते दब्बी पेते नाही हिवाळा होता आम्ही राजा काळ्या उघडल्या म्हणे अरे बाद दब्बी पेती नाही माझं जायचं बोलता. एक दिवस म्हणे मी कणी पाणी आणण्यासाठी गेली म्हणे यानं कणी म्हणे जेवणा होता दगड घेतला आणि माणूस फेकला म्हणे गागल आणि मग घरी आल्याच्या नंतर ते गागल तुम्ही बुजून गेली होती म्हणे माहिती तातून म्हणत होती म्हणे माई गागल आणून दे माई गागल आणून दे आता कुठून आणून दे. अशा गवळणी अनेक प्रकारच्या तक्रारी येऊ लागल्या. त्याच्यामध्ये एक बोबडी गवळण होती बोबडी आणि ते म्हणाले लागली यशोदेले हे काय सांगू तुते बाई काय सांगू तुते काय सांगू तुते बाई काय सांगू तुते. म्हणे झालं काय तेव्हाची बोंबलून राहिली काय सांगू तुते काय सांगू तू ते म्हणे झालं काय सांगून दे ना. ते म्हणे एक दिवस मी पाण्याला जात होती जात होते यमुने पाणी वाटेत भेटला सावला दोईवल टोपी मयुल पुचाचे खांद्यावले कांबला काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे म्हणे सांगणं हे अडीच वाजाले आले तेव्हाची पटरून राहिली काय सांगितलं ते काय सांगू तू ते. म्हणे त्याने माझी केली तवाली तवाली म्हणजे टवाळकी केली टवाळकी आणि ती होती बोबडी. मग मी तेथून पलाली पलता पलता घसलो न पलली दोईची गागल फुटली. म्हणे दोईची मग माझे गुलगे फुटले मग मी ललत बतले तिकडून आले चालंग पाणी
मला पोताशी धलिले, मला पोताशी धलिले, माझे समाधान केले, निवृत्तीचे कुलपे सुख हे ज्ञानदेवा लादले. काय सांगू तुझे बाय, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाय, काय सांगू तुझे, म्हणे अजून काही सांगायचं असेल तर सांगून दे. म्हणे याचे गाराने एवढे आहे, याच्या खोड्या किती सांगू, महीपत्र सिंधू आटे. म्हणे ऐसे अनंत गाराने विष्णुदास नामा म्हणे, आणि ऐसी ऐकता गारानी यशोदे नैने आले पाणी, कृष्णा खोड्या दे टाकोनी. त्यावेळेला यशोदा मैया म्हणतात, म्हणे आता तू इथं राहू नको बरं, हे तक्रारी यायला लागल्या, म्हणे अजिबात इथं राहू नको. म्हणे कुठं जा, उद्या जाई राला, उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना. आणि सगळ्या बालगोपाळांनी शिदोऱ्या घेतल्या, आपल्या गायी घेतल्या. भगवान परमात्म्याने आपल्या खांद्यावरती घोंगडी टाकली, हातामध्ये काठी घेतली, खांद्यावरी कांबडी, हातामध्ये काठी. भगवान परमात्मा जायला लागले. जायला लागल्याबरोबर यशोदा मैया म्हणते, हे जवळची खेळा, जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. सगळे बालगोपाळ निघाले, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटस मेरो मदन गोपाळ. आणि भगवान परमात्म्याने सगळ्यांच्या शिदोऱ्या कळंबाच्या झाडाला बांधल्या, अटकून दिल्या. आणि इकडे भगवान परमात्मा आणि सगळे बालगोपाळ खेळ खेळायला लागले. हमारा पर
भगवान परमात्मा विठी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तिरी गाई गोपाळ सवंगडी वना आणि सगळ्या बालगोपाळांना लागली भूक आणि भगवान परमात्म्याला बालगोपाळ म्हणतात. खांदी भार पोटी भूक काय खेळाळाचे सुख आणि मग भगवान परमात्मा म्हणतात चला वळू गाई जेवू बैसू एके ठाई बहु केली वन वन पायी पिटी झाला शिन. सगळ्यांना गोलाकार बसवलं. भगवान परमात्मा मध्यभागी आहे आणि सगळ्यांच्या शिदोरा खडकावर म्हणजे मोकळ्या केल्या. खडकी सोडियल्या मोठा आजीचा दैकाला गोमटा आणि भगवान परमात्म्यानी सर्वांना प्रसाद दिला. त्याचंच वर्णन शुकदेवजी महाराज भागवतजी मध्ये करतात. बिभ्रत वेणू जठरपटय शृंगवेत्रेचे कक्षे वामे पानो मसृन कौलम तत्फलानुगिलेशु तिष्ठन मध्ये सोपरी श्रोधो हासयन नर्भविस्वे स्वर्गे लोके मिशती भुजे यज्ञ भुगवाल केली गोपाल कृष्ण भगवान श्री गजानन महाराज की गोपाल कृष्ण भगवान. आणि तोच काला गजानन महाराजांच्या या प्रगट दिनानिमित्ताने तुमच्या या वाडी ग्रामामध्ये आहे. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू तुका म्हणे भूमंडळी आम्ही वैवीर गाडे. भगवान परमात्मा म्हणतात गोपाळांनो त्या यमुनेमध्ये हात धुवायला जायचं नाही कारण काल्याची आसे देवजळी झाले मासे. भगवान परमात्मा म्हणतात यमुनेमध्ये जायचं नाही कारण ब्रह्मदेवजी होते ते माशाच्या रूपामध्ये तिथं आलेले होते. त्या यमुनेच्या डोहामध्ये काल्याची आसे देवजळी झाले मासे. आणि मग या बालगोपाळांनी त्या ब्रह्मदेवांना त्या देवी देवतांना काय दाखवल्या वाकुल्या दाखवल्या. वाकुल्या आपल्याला वाकुल्या दाखवायच्या आहे. कोणाले देवांना वाकुल्या दाखवायच्या आहे. ज्याच्याजवळ रुमाल असन ते रुमाल फिरवायचं ज्यांच्याजवळ पदर असन ते पदर फिरवा आणि ज्याच्याजवळ दुपट्टी असन त्यानं दुपट्टी फिरवायचं. काय 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 वाकुल्या दाखवायच्या आहे. कोणाले देवाले. घ्या बरं पदर घ्या. पदर घ्या. गजानना औलिया अवतरले जगताराया वाकुल्या ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू. कारण त्यांना वाकुल्या का बरं दाखवायच्या कारण ते देवी देवता संत म्हणून जर आले असते तर त्यांना प्रसाद मिळाला असता. संत म्हणून जर आपण त्या ठिकाणी गेलो तर आपल्याला प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्मा म्हणतात ब्रह्मदेवांना तुम्ही देवाचं रूप घेऊन त्या माशाच्या अवतारामध्ये आलेले आहे त्या डोहामध्ये म्हणजे तुम्हाला संत बनून यावं लागेल. आणि तेच ब्रह्मदेव पुढच्या अवतारामध्ये कोण झाले सोपान काका झाले. ब्रह्म सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला. आणि मग ब्रह्मदेव झाल्याच्या नंतर सोपान काकांना ज्ञानोबारायांनी प्रसाद दिला. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळासी लाया वाटी. झालेली सेवा शेपूट झालं ना हत्तीच राहिला आता. झालेली सेवा गजानन महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो. जे काही चांगलं असेल ते घरी घेऊन जायचं. 8 दिवसामध्ये जे काही माझ्या तोंडामधून
वेडं वाकडं निघालं असन तर मायबापाच्या अंतःकरणाने मला माफ करा. आपला मुलगा समजून कोणाच्या अंतःकरणाले कुठलं गोष्ट लागली असन. कारण सर्वात जास्त म्हणजे मी बोललो ते येईल. कोणाला बोललो? शांताजी म्हणून जिकडून तिकडून फिरून ये आणि मावरच गारपीट ये. इकडून तिकडून फिरून ये मावरच गारपीट ये. त्या शांताजी म्हणून सारा वैताग आणून टाकला या पंकज महाराजनं 8 दिवसामध्ये. म्हणून कोणाच्या अंतःकरणाला लागलो असं मायबापांच्या अंतःकरणाने मला माफ करा. झालेली सेवा करविली तैशी केली कटकट. वाकडे का नीट देव जाणे पायाच्या प्रसादे. काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती. नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. झालेली सेवा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. गोपाल कृष्णांच्या चरणी सेवा समर्पित करतो. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर सर्वांनी जाग्यावरच बसून राहा. अगोदर आरती होईल, नंतर सर्वांना जाग्यावरच प्रसाद मिळेल. आता कार्याचा अभंग होईल. विठ्ठल जय जय चिंकेला पाविले चिंकेला कंठी रहिला